लाडकी बहीण योजना निवडणुकीवर होणार का पुढे वाढणार आहे आणि वाढणार ते 21 होणार आहे? लाडकी बहीण योजना ही जी महायुतीच्या सरकारकडून राबवली जाते ही कायमस्वरूपी राबवण्याच्या दृष्टिकोनातूनच आहे. कुठेही ही योजना कधी टाइमलाईन, डेडलाईन किंवा मर्यादेमध्ये कधी किंवा ही मर्यादित कालावधीसाठीच असणाऱ्या अशा पद्धतीचं कधीही कुठेही महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाकडून, मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू दे, आदरणीय शिंदे साहेब असो किंवा आदरणीय दादा असो किंवा मंत्रिमंडळातील आम्ही सर्व असो, आम्ही सगळ्यांनी नेहमी ही योजना ही महायुतीची महत्वाकांक्षी योजना आहे आणि पुढे अशाच पद्धतीने राबवली जाणार याच दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही काम करतो. ठाण्यात तुमच्या पक्षाला म्हणजे युती बरोबर आणि आघाडी बरोबर असं दोन्ही ठिकाणी लढावं लागतं, तर काय वाटतं? जसं की बाबा पुण्यात तुम्ही वेगळं चित्र निर्माण केलं तसं इथे का नाही होऊ शकलं? नाही की प्रत्येक शहर असतं, प्रत्येक महानगरपालिका असते, प्रत्येक कार्यक्षेत्र असतं, इथले समीकरण वेगवेगळे असतात. शेवटी आज आम्ही सुद्धा सुरुवातीला महायुतीमध्ये आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळावी यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले, पण कार्यकर्त्यांची निवडणूक असते. भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही असो, सत्तेतले आम्ही तिन्ही पक्ष आहोत. प्रत्येक पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला वाटतं आपल्या प्रभागातून आपल्याला निवडणूक लढवायला मिळावी, मागची भावना होती, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि अधिकाधिक आमच्या सगळ्या उमेदवारांचा प्रयत्न आहे की त्यांच्या त्यांच्या प्रभागामधल्या नागरिकांपर्यंत पोहोचावं, आमच्या पक्षाच्या विचारधारा आणि काम